माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवडमध्ये मुक्कामी आहे। सुट्टीचा दिवस असल्यानं हजारो भाविकांनी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली। सासवडच्या पालखी तळावर हरिनामाचा अखंड जयघोष सुद्धा सुरू आहे। दर्शनासाठी गर्दी खूप असल्यानं मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी माऊलींच्या पादुकांचं थेट चित्रण आम्ही केलंय, पाहूया। जय हरी विठ्ठल। मी आता सासवड या माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या मुक्कामी आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय माऊलींच्या पादुका ठेवलेली पालखी आहे आणि या पालखीचं दर्शन घेण्याकरता सासवड आणि सासवड परिसरातल्या लोकांनी गर्दी केली आहे। हा क्षण काय वर्णावा। संत नामदेवांचा एक खूप सुंदर अभंग आहे। जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली। जन्मोनी संसारी जाहलो त्याचा दास, माझा तो विश्वास पांडुरंगी। आणि का दैवता निघे माझे चित्ती, गोड गीत माझे विठोबाचे। नामा म्हणे मज पंढरीसी न्यारे, धडसोनी द्यारे विठोबास। अगदी मार्मिक शब्दामध्ये नामदेवांनी या जणू वारीचंच वर्णन केलेलं आहे किंवा वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या मनाचं वर्णन केलेलं आहे, त्यांच्या भक्तीचं वर्णन केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, म्हणून विठ्ठले कृपा केली। विठ्ठलाचं दर्शन होणं, पांडुरंगाचं दर्शन होणं एवढं सोपं नसतं आणि त्याकरता पांडुरंगाचीच कृपा लागते, पांडुरंगाचीच इच्छा लागते। त्यामुळे या दिंडीमध्ये सहभागी झालेले जे वारकरी आहेत, या संपूर्ण वारी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले जे भाविक आहेत, या सगळ्यांच्या मनामध्ये तोच भाव आहे की आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होतं आहे, विठ्ठलाचं दर्शन होतं आहे, आपण त्याच्या दर्शनासाठी चाललो आहोत। हे आपलं नाही, ही त्या पांडुरंगाची इच्छा आहे। त्या पांडुरंगानं कृपा केली आहे म्हणून ही वारी घडतीये अशी इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। त्यामुळे हे सगळेजण आता पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेले आहेत। जसा जसा एक एक टप्पा पुढे पुढे पंढरीच्या दिशेनं सरकत जातो आणि एक एक टप्पा कमी होत जातो, तशी ती उत्सुकता, पांडुरंगाच्या दर्शनाची आस ही वाढायला लागते आणि त्याचा जो काही भाव आहे, श्रद्धा आहे, ती या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या डोळ्यात आपल्याला दिसत असते। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी सासवडहून।